नमस्कार बाळांनो, मागचा व्हिडिओ बघितलेला ना, सीईटीचं प्रिपरेशन कसं करावं. त्याच्यावर मग काही व्हॉट्सअपला मुलांनी मेसेज टाकले की सर बोर्ड आणि मग सीईटी मिळून त्रास व्हायला लागलाय. तुम्ही जे सांगायला लागलाय किंवा आम्ही जी टेक्निक वापरवलंय त्यानं ते मॅनेजच होत नाहीये. टेन्शन वाढायला लागलंय. तर त्याच्यासाठी एक सिंपल छोटासा व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे. ऑलरेडी मी काय सांगितलं होतं आणि डाऊट आहेत की बाबा तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत. मोबाईल ऍपमध्ये ना सगळ्या टेस्ट किंवा जे काही मटेरियल आहे ते फ्री आहे. काही विद्यार्थ्यांना ते 11 रुपये दिसते, ती प्लॅटफॉर्म फी दाखवते, ती पे नाही करायची आहे. डायरेक्ट आतमध्ये क्लिक करा, कंटेंट वरती क्लिक करा, सगळं मिळतंय तुम्हाला. ओके. टेलिग्रामला मी काय सगळे अपडेट देत राहतोय, क्वेश्चन्स मग कास्टचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं राहतच. ठीक आहे. आता बघू की बाबा नेमकं प्रिपरेशन कसं करायचं की बॅलन्स कसा करता येईल आपल्याला. हा हे तर क्वालिफिकेशन वगैरे माहिती आहे की हा या स्लाइड. आता प्लॅनिंगचा प्रॉब्लेम काय आलाय की बोर्डचं करायला बसलो, सीईटीची पीवायक्यू घेतोय तर सुटत नाहीयेत. आणि सीईटीवर कम्प्लीट फोकस केला, ज्यावेळी बोर्डच्या थोड्याफार टेस्ट बघतोय किंवा जुने पीवायक्यू पाहतोय तर मग ते लिहिणं अवघड व्हायला लागले. आणि कन्सेप्ट तर माहिती आहे, कन्सेप्ट नुसता माहिती असून तर कुठं काय उपयोग आहे. आपण काय म्हणतोय की मला कन्सेप्ट माहिती आहे बाबा, मी सोडवायला बसतो. पण 3 मार्कांचा 4 मार्कांचा क्वेश्चन जर लिहायचा असेल तर त्याला काय लागतोय, वेळ लागणार. आणि किती लिहायचं आहे हे पण माहिती नाहीये. मग प्रश्न काय पडतोय की मी कशावर फोकस करू. तर माझं क्लिअर मत असेल की थोडस चुकतंय अभ्यास करणं. कारण तुम्ही काय करत असाल, 3-4 दिवस कंटिन्यू सीईटीच्या मागे लागलाय, 3-4 दिवस कंटिन्युअस बोर्डच्या मागे लागलाय किंवा आठवडाभर लागलाय. काही विद्यार्थी काय करतात, आठवडाभर बोर्डचा अभ्यास करायला त्याने संडेला वगैरे सॅटर्डेला वगैरे त्यांना सुट्टी असते, मग ते पीवायक्यू घेऊन बसतात आणि सोडवतात. आणि मग 4-5 दिवसांनी परत एक रिव्हिजन म्हणून माझ्या लक्षात आले काय पाहायचं म्हणून बोर्डचे क्वेश्चन सोडवायला घेतात, तिथं पण तडतात. सो मी सांगतो की बोर्डचं प्रिपरेशन तुम्ही करताय, फोकस कशावर ठेवा म्हणून सांगितलेलं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और बायो, तुमचा जो काय ग्रुप असेल तो. दोन्ही ग्रुप असतील तर तो मग तुम्हाला अजून डिसाईड करावं लागेल. ठीक आहे. आता फॉर्म भरलाय वगैरे सगळं आहे, तुम्ही एंट्रन्सला कशाचं प्रिपरेशन करणार आहे. दोन्ही सब्जेक्टचं प्रिपरेशन करून दोन्ही मध्ये चांगले मार्क्स पडतील सीईटीला, हा थोडासा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो खूप चांगला विचार करावा लागेल. कारण मी रेअर पाहतोय, रेअर, की दोन्ही सीईटीमध्ये बेस्ट मार्क्स पडलेले. करणार तर एकच आहे ना. अजूनही तुम्हाला आता समजा आणखीन 6 महिन्यानं तुम्ही ऍडमिशनला जाणार आहे आणि अजून जरी ठरलं नाही की तुम्ही आयुष्यात काय करणार आहे, तर मग प्रश्न थोडासा अवघड आहे. सो बसा, डिस्कस करा कशावर फोकस करायचं. ठीक आहे, बोर्ड काय तुम्ही दोन्ही विषयांचे द्या, त्यांना काय फरक नाही पडणार आहे. पण एंट्रन्सवर एक कम्प्लीट फोकस करावं लागेल. कारण टॉप लेवलची जी कॉलेजेस आहेत ना, महाराष्ट्रातली 4-5 कॉलेज, ती मिळण्यासाठी ना बेस्टच मार्क लागतील. सो हे केले. त्याच्यानंतर दुसरा टाईप कुठला येईल तुमचा, इंग्लिश. तुमचा बाय फोकल असेल कुणाचा किंवा आयटी असेल, मराठी असेल जो, आणि ह्याला सब्जेक्ट जिओग्राफी. मग कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स वाले सोडा, हे काय 2 जातील त्यांचे येतील. ह्याचा काही लोड नाहीये ना. इंग्लिश काय करा, 1-2-3 दिवसात बघून घ्या कशा पद्धतीचं आहे, किंवा युट्यूबवरचे लेक्चर्स वगैरे असतील, क्लिअर. किंवा कुठेतरी 100-200 रुपयाला कोर्सेस मिळतात ऑनलाईन, ते परचेस करून घ्या, बघून घ्या एकदा. थोडासा कॉन्फिडन्स आणला, साईडला ठेवा, परीक्षेच्या वेळी बघू. आयटी, जिओग्राफी वगैरे जे असतील ते शेवटचे पेपर आहेत. मॅथ्सवाल्यांना किंवा बायोवाल्यांना तर जिओग्राफीला 8-10 दिवस मिळत आहेत, तेही तसे कसेही करतील. बायफोकल असेल तर मग काय शेवटचाच आहे तो. आयटी असेल तर पण मग काय लय मोठी गोष्ट नाही आहे, आयटीनच एक्झाम एंड होते, 4-5 दिवस तिथे एक मिळतात. त्यामुळे ह्या 3 सब्जेक्टचा मी म्हणतो की सध्या तरी काय लय मोठा विचार करू नका. 1-2 दिवस फक्त पाहून घ्या काय करायचंय, साईडला सरकवा, फोकस इथं आणा. यामध्ये पण काय करायचंय माहितीये का, डेरिवेशन्स असतील किंवा लेंदी आन्सर्स म्हणजे एक्सपेरिमेंट वगैरे आहेत, ते थोडेसे एकदा येतात काय बघा, कसं लक्षात ठेवायचं ते कागदांवरती लिहून ठेवा. म्हणजे आता काय असतं की डेरिवेशन काढते स्टेप्स असतात, सुरुवात कुठून करायची आहे, एंड कुठं करायचं, ह्या 2 गोष्टी तरी माहिती आहेत. मधले 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. मॅप बनवण्यासाठी त्याला आपण अल्गोरिदम म्हणतोय. कम्प्युटरचे कोडिंग लिहितात ना, तर कोड लिहिताना काय सगळा कोड नाही लक्षात ठेवत आहे, आपण स्टेप वाईज जायचं असतं. की पहिला पॉईंट शेवटचा पॉईंट कुठं पोहोचायचा, आणि मधल्या 2-3 स्टेप लक्षात ठेवायच्या की मी पहिल्या स्टेपवरने ह्या मधल्या पायरीपर्यंत कसं पोहोचेन, तिथून मी पुढे कसं पोहोचेन. असं जर स्टेपनं ठेवलं तर क्लिअर कट डेरिवेशन कधी विसरत नाही. कधी वाचला तर त्या स्टेप्स वाचायच्या आणि एकदा सोडवायला बघायचं. ठीक आहे, परीक्षेच्या आधी किंवा मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलाय त्यावेळी थोडंसं मागं पुढे होईल, पण एकदा दोनदा केल्यानंतर होते. बोर्डचा स्ट्रॉंग अभ्यास करायचा कधी, प्रिलिमला. जानेवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे असेल. प्रिलिमला तुम्हाला आयडिया येते, प्रिलिमच्या आधी अभ्यास केल्यानंतर कुठं तटायला लागले, आणि मग जे वीक पॉईंट राहतात त्यावेळी मग बोर्डचा अभ्यास चालू करा शेवटचे 15-20 दिवस. 10 तारखेला एक्झाम आहे,
प्रिलिम 15-20 ला संपेल आणि 20 नंतर तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होतील जानेवारीच्या, मग तिथं आहे. मग जे मोठे मोठे पॉईंट्स आहेत, मग तो डेरिव्हेशन वगैरे फक्त लक्षात ठेवण्यापुरतं करा. लिहिणं कसं आहे, मोठे मोठे क्वेश्चन्स एक्सपेरिमेंट वगैरे तेही लक्षात ठेवण्यापुरतं करा. जेणेकरून काय होतं माहितीये काय, ते तुम्ही किती वेळाही केलं तर त्याला रिव्हिजनचीच गरज आहे प्रत्येक 8-10 दिवसांनी. मग पुन्हा पुन्हा किती करणार आहात तो, हा मेन पॉईंट राहील ना. सो बेटर वे काय असतं ते ठेवा. इथं काय लक्षात ठेवा, नोट्स बनवा स्वतःच्या, त्या सीईटीला फायद्याच्या ठरतात. सीईटीला थोडीच क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचं आहे, 2-2, 3-3 पानं. कन्सेप्ट माहित असला झालं. मग इथं नोट्स बनल्या, त्या नोट्स बोर्डला पण फायद्याच्या आहेत, ऑटोमॅटिक सीईटीला पण फायद्याच्या ठरणार. फॉर्म्युला बुक, वही घाला, ऑलरेडी फॉर्म्युले मी नोट्स दिलेले आहेत, ते बघा किंवा स्वतः बघा, स्वतः तयार करा. विदाउट फॉर्म्युले तुम्ही एंट्रन्सला स्कोअर करू शकत नाही आणि बोर्डचे न्यूमरिकल बी सोडवू शकत नाही. फिजिक्स मध्ये पण सगळे न्यूमरिकलच येतील, केमिस्ट्रीला पहिल्या, फिजिकलला न्यूमरिकल्स, आणि केमिस्ट्रीचे रिएक्शन्स पण काढा. जसे फॉर्म्युला काढताय ना, रिएक्शन्स पण काढा केमिस्ट्रीचे, कारण त्या विसरतात. रिएक्शन पार्ट नका करू, कशा बनवायचे ते लक्षात ठेवा. हा असतो. बायोच्या मुलांना कुठं त्रास व्हायला लागलाय, डायग्राम. काही मुलांचं ना ड्रॉइंग खराब असतं, माझ्यासारखं, की माझं ड्रॉइंग मलाच कळत नव्हतं. मग बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना समजा ड्रॉइंग खराब आहे, की फिगर नाही बनत आहेत, खूप वेळ लागतोय, तर थोडंसं प्रॅक्टिस करा एक्झामला पुन्हा पुन्हा येणाऱ्या फिगर. आणि त्या फिगर तुम्ही सारख्या काढण्यापेक्षा झेरॉक्स वहीमध्ये चिकटून ठेवा पुस्तकातल्या. बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी समजतील आणि परीक्षेच्या आधी ना मग थोडंसं प्रॅक्टिस करायचं कशा पद्धतीनं काढता येतात. ओके, कारण हे रिव्हिजन लागेल. फॉर्म्युला बुक आणि रिएक्शन्स नोट्स झाल्या. मग हा लोड कशात झाला, सगळ्या न्यूमरिकलचा लोड क्लिअर झाला, सगळ्या थेरॉटिकल क्वेश्चनचा लोड क्लिअर झाला. फक्त मोठे थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि डेरिव्हेशन्स वगैरे म्हणले ते तुम्ही फक्त मधल्या स्टेप लक्षात ठेवल्यात. पेपरच्या आधी, एक्झामच्या अगोदर जिथं जाणार आहे, म्हणजे समजा तुम्ही प्रिलिमला चाललाय, मेन एक्झामला चाललाय, त्यावेळी ते थोडी रिवाइज करायची. त्याच्यामुळे आता लोड येत नाही की विसरायला लागले. जर तुम्ही रिएक्शन घेतल्यात ना आणि रिएक्शन अशा पाठ केल्यात, आठवड्याभरानं बसला तर त्या विसरणारच आहेत, त्यात काही ऑप्शनच नाही. मग परत आठवड्यानं असं टेन्शन येते की अरे मी मागच्या आठवड्यात केलेला सगळा अभ्यास गेला वाया. असं होऊ नये, त्याच्यासाठी रिव्हिजनची गरज आहे. म्हणून मी सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये, सोमवार, मंगळवार, बुधवार फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायो, गुरुवार, शुक्रवार, शनिवार फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायो, असं करायचं. रविवारी ना सगळं बॅकलॉग क्लिअर करायला चालू करायचं. म्हणजे जे काय राहिलंय, शॉर्ट नोट्स बनवल्यात, 100-100 पेजेसच्या शॉर्ट नोट्स बनलेल्या असतात, त्या परत रिवाइज करायच्या थोडं. आणि 11वी मधनं सोडू नका. म्हणणार तू काय सांगालायस बाबा, बोर्ड पण कर, सीईटी पण कर, त्यात 11वी बी घुसवालाय. कारण सांगतो, सीईटीचा स्कोर आहे ना 11वी सगळ्यात महत्वाचं ठरतं. भले 20% वेटेज आहे, पण जर का 11वीचे गेले तर 12वीला किती स्कोर करणार आहे, आउट ऑफ आउट तर पडणार नाहीत ना. त्यामुळे 11वी टच मध्ये ठेवा. कधीपर्यंत ठेवायचं, प्रिलिम एक्झाम पर्यंत. प्रिलिम झाली सोडा, बोर्डवर फोकस करू, फुल फोकस 15-20 दिवस बोर्डवर, आणि त्याच्यानंतर परत 11वी. कारण जर 11वी कंप्लीट गेलं तर बोर्ड एक्झाम नंतर मला नाही वाटत की 11वी रिकवर लगेच होईल 2-3 दिवसामध्ये. सो त्रास होणार, तो 11वी ही सोडायचा नाहीये. मग मी संध्याकाळचे 1-2 तास ना मी हे फॉर्म्युले करण्यात, नोट्स वाचण्यात, 11वीचे चॅप्टर सोडवण्यात, काही पीवायक्यू सोडवण्यात मी घालवेन. हा झाला बोर्डचा 80% अभ्यास झाला. 20% मी म्हणलं परत तेच, की कुठलं डेरिव्हेशन्स आहेत किंवा लेंदी क्वेश्चन्स आहेत, ते काय पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचे असतात, त्यामुळे ते नंतर पाहता येतील. हा 80% ना इकडे 100% करून घेतला. कारण जे डेरिव्हेशन्स वगैरे राहत आहेत ना, ते काय थोडीच यायला लागलेत सीईटी मध्ये. एक्सपेरिमेंट सोनोमीटरचा एक्सप्लेन करा, येणार आहे का, नाही येणार आहे. सो ते 20% राहिलं ना, थोडेसे रिव्हिजनसाठी राहिलं, म्हणजे काय सगळं नाही सोडायचं आहे. मी मधले पॉइंट्स लक्षात ठेवा म्हटलेत. इकडचा बोर्डचा 80% म्हणजे हा, आणि प्लस हे 3 सब्जेक्ट पण गेले ना बोर्डचे, सीईटी थोडीच आहेत, नाही आहेत. त्यामुळं इथं थोडासा जो वेळ राहील तो पीवायक्यू वर फोकस द्या. आता पीवायक्यू का म्हणणार, नुसतं पीवायक्यू सगळीच करत असतात. पीवायक्यू फक्त नाही करायचं. का सांगतो, की तिथं मला काय, पीवायक्यू कशासाठी असतात आता, की मला कॉन्फिडन्स देईल की मी केलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित आहे का, चांगल्या पद्धतीने व्हायला लागलाय का, मला प्रश्न मागच्या ज्या एक्झाम्सना पडलेले ते सुटायला लागलेत का. हा ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, मग तुम्ही ढगात खूप चांगला बेस्ट अभ्यास, मग 4 तासात जो अभ्यास होत होता ना, कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तो 2 तासात होतोय. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पीवायक्यूची गरज आहे. असं व्हायला नको की मी अभ्यास करायला लागलो आणि मला प्रश्न नंतर सुटत तर टेन्शन वाढेल. बरोबर टेस्ट जर दिल्या तर मग आणखीन चांगलं आहे.
का पीवायक्यू कसं असतं 3-4 वेळा बघितल्यामुळे क्वेश्चनच पाठ होतात, कुठल्या पद्धतीने सोडवायचं हे पण पाठ झालेलं असतं, टेस्ट बऱ्यापैकी वेगळं असतं. त्यामुळं ह्या गोष्टी करा. हे कधीही फॉलो केलं तर वाया जात नाहीये. पुन्हा सांगतोय 11वी वाया घालवू नका. वाया घालवू नका म्हणजे काय? 11वीचे क्वेश्चन्स करणं गरजेचंच आहे. कारण 11वी एकदा का विसरलं तर मग लय मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. कारण नंतर ना तो मेकअप नाही होत. मग मुलं म्हणतात फक्त 11वीचे 2-4 चॅप्टर करतोय जे सोपे वाटतात 12वीवर फोकस करतो. बाळांनो तसं चालणार नाहीये. टॉप कॉलेजला जायचं आहे ना तर बाकीच्यांपेक्षा आपल्याला वेगळ्याच गोष्टी करायला पाहिजे. काय होतंय तुम्हीच बघा की तुमच्या बरोबरचे मित्र मैत्रिणी किती अभ्यास करायला लागलेत. खूप विद्यार्थ्यांनी त्यांना नाही येते मोबाईल फोन टाइमपास ह्याच गोष्टींमध्ये असतात. ती फुल फोकस नाही करतायत ह्या गोष्टींवर. बरेच मी ऑफलाईन मध्ये किंवा विद्यार्थ्यांना बघतो काही जण गिव्ह अप करतात की नाही लोड व्हायला लागलाय फक्त एकदा बोर्ड होऊ दे मग मी सीईटीचं नंतर बघतो. ज्यांनी काहीच नाही केलं ना ती बोर्ड नंतर मग लय प्रेशर मध्ये असतात. सो ह्या ज्या गोष्टी असतात मी इथं सांगतोय त्या करा. तुम्हाला काय आयडिया वाटत असतील तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. कुठले व्हिडिओ जरी पाहिजे असतील तेही कमेंटमध्ये टाका आपण बनवू. ठीक आहे चला थँक्यू.